किती चीट पकडल्या? एक चीट पकडली मैदानात. मैदान विकत घेतलं आम्ही. असे सस्ते आहे नाही करत आम्ही. शिवम असताना चॅनलला आणि लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्र शेअर करा, नाही का व्ह्यू वाढतील आमचे. तर हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. तर गाईज आज आपण कॉलेजला चाललोय आणि आज कॉलेजमध्ये खूपच इम्पॉर्टंट दिवस आहे, कारण आपले पेपर चालू झाले, युनिट टेस्ट. तर काल पण होता काहीच पेपर आणि काल 2 पेपर होते. तर गाईज आज 1 नाही 2 नाही तर आज पण टोटल 3 पेपर आहेत, ते पण एकाच दिवशी. तर गाईज आजचा हा दिवस आपला खूपच कठीण जाणार आहे, कारण एकाच दिवशी 3 पेपर देणे खूपच अवघड काम आहे. कारण शक्यच नाही गाईज, म्हणजे 1 तासाने आपण अभ्यास करणार कसा? आणि पेपर झाल्यावर टाइम नाही, 1च तास मिनिमम आहे. तर 1 तास आपण अभ्यास तरी केवढा करणार? एकाच दिवशी 3 विषयाचा अभ्यास केला की पूर्ण गोंधळ होणार आहे. तर बघूया गाईज आजचा दिवस कसा जातो. तर आता पण मी निघालेलो आहे बघा, कवा स्टेशनला आहे आता मी. आता इथून जाऊ आपण ठाण्याला, आपली रोजची ट्रेन पकडूया. तर गाईज हा व्लॉग तुम्ही पण शेवटपर्यंत बघा, तर खूप हा व्लॉग इंटरेस्टिंग राहणार आहे. कारण आज मी तुम्हाला टोटल दाखवणार आहे की आज आपला कसा पूर्ण आजचा दिवस जातोय, सर्वायवल मोड कसा जातोय, पूर्ण व्लॉगनी तुम्हाला दाखवणार आहे. तर गाईज चला मग आता मी पण जातो लवकरात लवकर स्टेशनला. कॉलेजला जायला लेट होईल ना तर आपल्याला. आणि आज पण बघा मस्तपैकी ऊन बिन आलंय, कडकवालं ऊन आहे, पावसाचा नामोनिशान गेलेला आहे आता. चला आता लवकरच भेटू कॉलेजला गेल्या. तर गाईज आता फायनली 2 तासानंतर आम्ही पोचलेलो आहे कॉलेजला. तर आता आपल्याकडे फक्त अर्धा तास राहिलेला आहे. आता 10 वाजले आहेत, तर 10:30 आपला पेपर आहे. तर आता लेट झाली, आज ट्रेन थोडी लेट होती, 10-15 मिनिटं लेट झाला. तर गाईज चला आता फटाफट अभ्यास करूया. बघा वही बी काढले पद्धतशीर, अर्धा तास फक्त लास्ट रिव्हिजन करू आपण आपला. आणि बघा राज पण बसलाय, फोन बघतोय. गाईज आपण रिव्हिजन करू फटाफट 10 मिनिटात आणि मग जाऊ पेपराला. तर आता काही फायनली आपला रिव्हिजन करून झालेला आहे. आता चाललोय राज आणि मी दोघा. आता जाऊ फटाफट, 10 मिनिटात राहिलेत, फटाफट पेपर देऊ. 1 तास आहे, बघू आता आपण अभ्यास केला त्यातलं काय येतं का नाही पेपरात. क्वेश्चन तर खूप सारे दिले त्या सरांनी, केलेत आपण थोडेफारच केलेत, बघू आता येतं का नाही. चला जाऊ फटाफट, 10 मिनिटं राहिलेत. अभ्यास झाला का नाही राज तुझा? काय नाही झालं, बघू आता. राजचा पण कायला झाला, बघू आता कसा काय होतंय. चला मग आता भेटू आपण पेपर झाल्यानंतर पुन्हा, की कसा गेला पेपर ते बघू. चला मग आता भेटू 1 तासाने. काय आता आपण पेपर देऊन आलेलो आहे फायनली. 1 तास झाला कंप्लीट, बरोबर 1 तास बसलो आपण. आणि पेपर पण मस्त गेला माझा तर. आणि अब्दुल भाऊचा पण मस्त गेलाय. कसा अब्दुल भाऊ, कसं तुला पकडले चीट? किती चीट पकडल्या? एक चीट पकडली. तर बघा बाई, त्याला पकडलेलं आहे पद्धतशीरपणे मॅमने. एकदा नाही ते पण 2दा पकडलं. एकदा पकडलं पाहिजे. याला किती वेळा पकडलं? याला किती वेळा पकडलं बघा. दुसऱ्या वेळा आली म्हणजे ऐका. बघा काय, सॉरी गाईज मिस्टेक झाले बोलतो. एकदाच पकडलाय. आणि याच्या पाठी बसतो सौरभ, याच्यामुळे त्याची पण फुल फाटलेली. कसा त्याला पकडला तर तुझी फाटलेली काय नाही? आमची वाटत नाही, आम्ही तिच्या समोर करत होतो कॉपी. ती मागं होती, मी मागं थांबून करत होतो तिथं. की ती मॅडम मला आवडते. आणि आपल्या राजनी पण लाजलंय, पेपर लिहिला वाटतं. जाम लिहिलाय, 20 मार्काचा लिहिलाय. 20 मार्काचा. अरे एक पेपर काय पेपरात गेला की पहिले पेपर वगैरे हसतोय. आमचा एक पेपर बंगाल गेलाय. पेपर बघितलं त्याला काहीच नव्हतं येत. भाईनी पण नेलेली चीट, आणि त्यातलं काय आलं नाही. मग आलंच नाही त्याला चीट लिहिलेली दुसऱ्या प्रश्नाची. दुसऱ्या प्रश्नाची चीट लिहिली. आणि तेजा भाऊला कसा गेला, तेजा भाऊ पेपर कसा गेला? तर काय आता आम्ही आलो कॅन्टीनला. आणि बघा कॅन्टीनला आल्यावर आलाय, कॅन्टीन आहे फुल बंद. आमची हटाई झाली आता. तर आता आमची झालाय मस्तपैकी लॉल. आता चाललोय आम्ही दुसऱ्या कॅन्टीनला. इंग्लिश भाई फुल इंग्लिश. कोणत्या कॅन्टीनला जाऊया आता आपण? आता जाऊ आम्ही 24 कॅरेट गोल्ड. भाई साहेब हा कोणता कॅन्टीन आहे गाईज?
नाही माहिती. हा याचाच आहे कॅन्टीन शुल्काचं ऑन टॉप आपलं. आपला फुल मैदानात मैदान विकत मै- घेतलंय आम्ही. विकत घेतलाय. किती करोडाला? किती करोड? अरे प्राईज नको विचारू. काय भावना विचारायला पण घेतलाय भाई. नुसता अंबानी बोलते. पैसा, नुसता पैसा. काय आता याचा पण बघा रिनोव्हेशन चाललंय मस्तपैकी. गवता बिवता आता कापतील, मोठं झाल्यातलं. तर जाऊ आता. आपला परत पेपर आहे सेकंड वाला. कधी आहे, किती वाजता? 130. 1:30 ला. अरे 1 ला आहे की काय झालं पेपराचा पण टाइम माहिती नाही. पेपर कुठला ते पण माहित नाही. काय DWM नावाचा सब्जेक्ट आहे, त्याचा पेपर आहे. हा किती अर्धा तास कुठे किती किती टाइम झालाय? 11:30. भाई आता झालं चिटबीट काढायला. आपण गपचूप अभ्यास करू पद्धतशीर. आपण चिटबीट नाही नेत. असे सस्तेच आहे नाही करत आम्ही. आपण अभ्यास करतो फुल पद्धतशीर. अरे अभ्यास करा की सुधरा. चिठ्ठ्या म्हणजेच अभ्यास भाऊ. हे बघा चिठ्ठ्या म्हणजे अभ्यास बोलता काय. वाटतं भाई आम्ही अभ्यास होईनी करतो, आम्ही चिठ्ठ्या मधला अभ्यास करतो. म्हणून केट्या किती लागल्यात तुला चिठ्ठ्या बघा. केटे ऑल क्लिअर आहे पाहिजे. ऑल क्लिअर बघा काही. आपण ऑल क्लिअर आहे. चिठ्ठ्या नेऊन क्लिअर झाल्यात. काय मस्तपैकी सन्नाटा छाया हुआ है हमारे कॉलेज में. आता कुठे चाललोय आपण? आता चाललोय मी चीट आणायला. शीट न्यायला. चीट न्यायला का आणायला? लिहायला. गाईज चीट प्रिंट नाही मारत. भाई लोक लिहितात, दिसत नाही त्यांना बरोबर नीट. हा हा आम्हाला चष्मा लागला 4 डिग्रीचा. बघा तिघांचं तर वेगळंच डिस्कशन चालू आहे. तू कुठे चालला रे? तिकडे बसते काल तिकडे. आम्ही चाललो भाई तिकडे अभ्यास करायला. हा, भाऊ जाऊ ना. चला बाय. तर तिकडे बसू तर गाईज आता अभ्यास करूया थोडा वेळ. 1.5 तास नाही 1 ला पेपर आहे. जे काही जेवूया आता आपण आणि मग अभ्यास करूया फटाफट. झाला जसा DWM चा थोडा मी आधीच केलेला. बघू आता पेपर कसा येतो. रिव्हिजन करायला लागेल एकदा. चला मग आता जेवूया आपण. मी चाललोय सेकंड पेपर द्यायला. आपला DWM चा आहे. तर 1 चा आहे. तर आता 5 मिनिटं आहे. तर जाऊ फटाफट पेपराला. आणि अभ्यास एवढा झाला नाही खास. 1 तासात केवढाच अभ्यास करणार. त्यात जेवलेलो पण. तर बघू आता कसा जातो पेपर. आता मला तर ना वाटत चांगला जाईल एवढा. पहिला पेपर तरी बरा गेला आपला, कारण अभ्यास करून आलतो त्याचा तरी. पण याचा रिव्हिजन झाला नाही. याचा अभ्यास झाला पण रिव्हिजन झाला नाही. आणि आपला राज पण तसाच मागच्या पेपरला तसाच आता पण आहे. बघू काय होतं. तर पहिल्यासारखा जर का चांगला झाला तरी त्याला तर हाय कॉन्फिडन्स. माझा तर झालेला नाही अभ्यास. बघू आता कसा जाईल. चला आला आपला कॉलेज पण. तर चला आता भेटू मग आपण 1 तासानंतर परत. 1 hour later. आता फायनली मी दुसरा पेपर पण देऊन आलेलो आहे. आणि हा पेपर पण एवढा चांगला नाही पण मॉडरेट गेलाय. 2च प्रश्न सॉल्व्ह केले. 10 मार्काला आलते. केला आम्ही सॉल्व्ह. तर आता किती वाजले? आता 2 वाजलेत. आणि आता आपला परत पेपर 3 ला आहे. 1 तासाने लगेच आहे. मग हा पेपर लास्टचा पेपर आहे. बघू आता हा कसा जातो. बाकी 2 तर गेले ठीक गेले. पण हा वाला आता 1 तासात यायला टाइम पण म्हणजे आता अर्धा तास आपल्याला रिव्हिजन करायला लागेल. बघू आता आजचा पेपर हा पण 3रा वाला कसा जातो. ॲडव्हान्स DBMS नावाचा सब्जेक्ट आहे. तर राजला पण बराच गेलाय. राज तिकडे बसून बघा अभ्यास करतोय. बघा इथं बसून अभ्यास करतोय राज. तर बघू आता चला थोडा अभ्यास करूया. कसा तो पेपर कळेल. आणि आज मॅम पण लय कॉर्पोरेट होती, कारण शेवटचे 10 मिनिटं जरा चान्स दिला बघायचा. कारण मॅमला पण माहिती की एका दिवसात 3 पेपर पोरांचा किती ताण असतो. पण मॅमने पण थोडा कन्सेशन दिला आम्हाला. त्यामुळे त्यांच्यामुळे पण थोडा पेपर चांगला गेला. तर आता चला लवकर करूया, कारण आपल्याकडे टाईम नाही. 1 तासच आहे. तर लवकर अभ्यास करूया आपण. 3 वाजायला 5 मिनिटं आहेत. आणि आता 5च मिनिटं आहे म्हणून आम्ही फटाफट झालोय. तर बघू हा पेपर कसा जातो. आपले 2 पेपर जर गेले चांगले, म्हणजे खराब पण नाही गेले पण चांगले गेलेत, तर जाऊ आता फटाफट. चला टाइम झाला. अभ्यास केला थोडाफार जेवढा होता. 1 तासात केवढा काय करणार माणूस. चला मग आता जातो फटाफट. 5च मिनिटं राहिलेत. मग भेटू आपण नंतर पेपर झाल्यावर 1 तासाने. A few moments later.
तो हम थर्ड पेपर देख के आए थे गाइस। तो हम जा रहे हैं अभी घर पे। और गाइस हंस रहा गाइस, ये मेरे ब्लॉग पे हंस रहा, ये अननोन पर्सन आहे। और भाईला विचारू ओनरला कसं गेलं पेपर तुमचा, सांग हो पेपर कसं गेला होता पेपर? मी अर्ध्या तासात लगेच बाहेर आलो, एवढा फास्ट पेपर लिहिला, एवढा इझी पेपर होता, सर्वात इझी पेपर आजचा होता। हाँ तो ये बोल रहा कि नहीं क्या इसका पेपर आज लास्ट में हुआ, तो मेरा 10 मिनट में गाइस मैं आउट ऑफ पेपर लिखा था, बस उपेंद्र को दिखा, मेरे पीछे वाला बंदे को दिखाने के लिए पूरा टाइम चले गया, वो पीछे वाला बहुत स्लो है मेरे से, तो 10 मिनट में पेपर लिख के हुआ था गाइस हमारा आउट ऑफ। आणि हे बघा आमचे पाठचे पण किती स्लो आहेत बघा ना किती स्लो आहे भाई, लाईफ मध्ये पण एवढं स्लो आहे थी, काय नाही होणार काय त्यांच्याशी। काहीच नाही होणार आमचा यांच्याशी. अब्दुल भाई कसा व्लॉग बनवतो, कंटेंट देतो यांना। सांग या सर्वांना लाईक करा। हो तर गाईज लाईक करा आमच्या शुभम अस्तानी चॅनलला, आणि लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि तुमच्या कमेंट सुद्धा करा, मित्रांना शेअर करा, नाही का व्ह्यू वाढतील आमचे, हे वाढतील गाईज। आणि हे अब्दुलची वाढतील. व्लॉगिंग कशी वाटली ते पण कमेंट हो करून ते पण सांगा सांगा, मला। मी न्यू व्लॉग करतोय पण माईक बी घेऊन, नाही का महागाचा माईक आहे तुम्ही जर 2000 तुमचा जर चांगला रिस्पॉन्स असेल तर चांगला आपला रिस्पॉन्स असेल तर अब्दुल guys, पण नवीन युट्यूब चॅनल उघडेल आपल्या सोबत। हा आमच्याकडे कॅमेरा बिमेरा सगळे आहे। हा तो काय ओनर के पास चले लो फोन। तर गाईज आता आम्ही फायनली आलोय तिसरा पेपर देऊन, हे बघा आता सर्व आलोय फटाफट बस पकडायला। तर हा पेपर लय इझी होता, कमीत कमी 10 मिनिटं अगोदरच आम्ही आलो पेपर देऊन। ए सुटेल का अब्दुल लवकर? हा सुटेल। तर काका पण बोलतायत बघा सुटेल, काका हात करा असा असा भाई, बघा काकासाठी लाईक शेअर करा। चला सोहम पण आहे, तो पण झालाय, चला आता आम्ही पण जाऊ, हे चला लवकर। आता आपण फायनली पोहोचलेलो स्टेशनला, तर आता आपली 4:09 ची ट्रेन लागले आणि आता 4:35 झाल्यात। तर काय आता आपण पोहोचलोय भिवपुरी स्टेशनला, आणि आता आपली 4:09 ची ट्रेन आहे, आणि आता वाजलेत 4:45। तर बघू शकता रोज प्रमाणे आज पण आपल्या इथे ट्रेन लेट आहे। तर काय आता आपली ट्रेन आलेली आहे, तर जाऊया। ट्रेन तर खाली दिसते, पुढचे डबे, मागच्या डब्यात नेहमी गर्दी असते, बघू आता काय सीन आहे, गर्दी असते का नाही। ट्रेन मध्ये गर्दी नाही काय जेवढी, तर जागा पण भेटले, चला आता जाऊ आपण पद्धतशीर। बघा काय आता मस्त सनसेटची वेळ आहे, सनसेट आता होणार आहे बघा, किती मस्त वातावरण दिसतं। असं वाटतं कधी मी तर आम्ही घर घेऊया, मस्तपैकी राहूया, खूपच गाव एरिया आहे, बघूया एकदम आमचं वाटतं निसर्ग बघितलं की कॉलेजला आलो, मस्त वातावरण आहे। तर काय आता आपण पोचलेलो कळवा स्टेशनला, आपण 4:45 ट्रेन पकडलेली भिवपुरीवरनं, आणि आता 6 वाजलेत, तर आपण आता पोचलो कळवा स्टेशनला। आता इथून जाऊ घरी लवकरात लवकर, कारण आज खूप थकलोय, खूपच बॉडी एकदम लो वाटते, कारण काल पण आपण पेपरामुळे याच टाईमला घरी गेलतो, आणि आज पण याच टाईमला घरी आलो, आणि रात्री परत काल घरी जाऊन रात्री अभ्यास केला पेपराचा, त्यामुळे नीट झोप पण नाही झाली रात्री। तर आता जाऊ घरी आपण लवकर, थोडा वेळ आराम बिराम करू, मस्त फ्रेश होऊया। कॉलेजवाल्यांनी एवढे ठेवलेले, एवढे म्हणजे ती हालत खराब झाली पेपर देऊन 2 दिवसात, पण आता संपलेत पेपर, तर आता जाऊ मग थोडा आरामच करूया पूर्ण दिवस, परत आपल्याला व्लॉग पण एडिट करायचा आहे। तर चला आता जातो घरी। तर आता फायनली आपण या व्लॉगला इथं एंड करूया। तर आता रात्रीचे 1 वाजलेले आहेत, तर माझा पण व्लॉग एडिट करून झाला आहे। तर तुम्ही बघितला असेल व्लॉगमध्ये की आजचा दिवस किती कठीण होता, कारण कॉलेजमध्ये आपले एकाच दिवशी 3 पेपर ठेवलेले। तर तुम्ही बघितलं असेल व्लॉगमध्ये, तर मला पण तुम्ही कमेंट करून नक्की सांगा की तुमच्या पण कॉलेजमध्ये असे एकाच दिवशी 3 पेपर ठेवतात का। तर गाईज, आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया आपण पुन्हा एकदा अशाच नवीन व्लॉगमध्ये। आजसाठी एवढंच, आणि गुड नाईट गाईज।